प्रतिक्रिया काय असणार आहे आणि असं चर्चेत येत आहे की मेरे अंगणी में तुम्हारा क्या मैं असं चर्चा चालू आहे त्यावर तुम्ही काय सांगाल? इंदापूरवरनं मोहोळमध्ये येऊन जे ग्रामपंचायतीला स्वतःच्या निवडून येऊ शकत नाही त्यांना अनगरकर पाटलांनी मोहोळमध्ये येऊन त्यावेळेला आमदारकीची उमेदवारी दिली. हा मोहोळ तालुक्याचा सुपुत्र आहे. माझं आव्हान अनगरकरांना होतं की तुम्ही तुमचा अनगर सोडा, मी माझं नरखेड सोडतो आणि जिथं कुठं ओपन मतदारसंघ असेल तिथं माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा. अर्ज भरायचा शेवटचा दिवस आला, अजून उद्या 3 वाजेपर्यंत वेळ आहे. पुन्हा एकदा अनगरकरांना अजून चॅलेंज देतो, जर पोरांना जमत नसेल तर बापानं माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी. आणि आम्ही आमचा दृष्टिकोन हा स्वतःचं गाव स्वतःचा भाग असा संकुचित न ठेवता व्यापक स्वरूपामध्ये मोहोळ तालुका आणि मोहोळ मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रत्येक भाग हा विकासाच्या लाभात असला पाहिजे. फक्त स्वतःचं गाव आणि स्वतःचा भाग याच्या पुरता विकास मर्यादित राहिला नाही पाहिजे. आणि याच्या करता म्हणून राजन पाटील हे फक्त अनगर पुरते मर्यादित त्यांनी कामं केलीत मागच्या 40-50 वर्षात. मोहोळ तालुक्याला सगळ्या बाकीच्या वाऱ्यावर सोडलेला आहे आणि हे प्रकर्षाने लोकांच्या समोर यावं म्हणून त्या ठिकाणी मी कुरुल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अनगरकर ज्या अर्थी अनगर सोडून कुरुलमध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवू शकत नाहीत, त्या अर्थी हे त्यांनी स्वीकारलेलं आहे की मोहोळ तालुक्याचा अनगर भाग सोडला तर बाकीच्या तालुक्याला त्यांनी सावत्रपणाची वागणूक दिली. 40 वर्षामध्ये अनगर सोडून इतर भागात अजिबात कुठलीही विकास कामं केली नाहीत. त्या भागाला जाणीवपूर्वक वंचित ठेवलं आणि म्हणून त्यांचं अनगर सोडून बाहेर निवडणूक लढवण्याचं धाडस झालेलं नाही. त्यामुळं मेरे अंगने में तुम्हारा काम अब नहीं है, ये पूरा मोहोळ तालुका सब मोहोळ तालुका ये अब हमारा ही अंगण है. आपण दिलेल्या आव्हानानंतर विरोधकांनी आपल्याला प्रत्युत्तर केलं की आम्ही कार्यकर्त्यांना निवडून आणणारे नेते आहात आणि आपल्या पॅनलमधून किंवा पक्षामधून शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल तर प्रमुखच नेते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं प्रमुख नेत्यांनीच सर्व जागा हाणल्या तर कार्यकर्त्यांनी काय करायचं असा प्रतिप्रश्न विरोधकांनी आपल्याला केला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की उमेश पाटील याला एक खुरपणाऱ्या बाईकडनं सुद्धा आम्ही पराभूत करू आणि उमेश पाटलाचा पराभव करायला आमचा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता बाद झाला. आता एका कारखान्याचा मालक हा यांचा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता आहे. मग आमचे पोटरे बाप्पा असतील, मग आमचे जगुनाना असतील, हे 30-30 वर्ष झालं त्यांच्याकडे काम करतायत. हे कितव्या फळीत आहेत? 25व्या 26व्या का 100व्या? हे काल आलेलं पहिल्या फळीत आलं की. त्यामुळं आता जर जकरायाचा मालक हा तिसऱ्या फळीचा कार्यकर्ता असेल तर आता पहिल्या फळीतले जे असतील त्यांचे 20-20, 25-25 कारखाने असले पाहिजेत. त्यामुळे त्यांनी एक तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता माझ्यासमोर द्यायचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्यांनी दिलेला आहे. आम्हाला कुठली फळीच नाही. आम्हाला फक्त जे आहे आम्ही स्वतः कार्यकर्तेच आहोत आणि कार्यकर्तेच राहणार आहोत. ते मात्र नेते आहेत, ते मालक आहेत. आम्ही आपली सर्वसामान्य जनता आहे. त्यांना समोर सगळे गुलाम पाहिजे आहेत, आम्हाला आमचे सहकारी पाहिजे आहेत. त्यामुळं निश्चितपणे ही सामान्य जनतेची निवडणूक आहे. याच्यामध्ये राजू खरे हे आमदार एक टांगेवाल्याचा पोरगा, उमेश पाटील एक पत्र्याच्या घरात राहणारा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, रमेश बारसकर हे एक सर्वसामान्य कुटुंबात आलेला मला वाटतं काही टेलरचा मुलगा आणि आमचा चरण चौरे खडी फोडणारा कार्यकर्ता, तेच की खडी फोडणारा, हिरीवर खडी फोडणारा हा आमचा चरण चौरे. आमच्याकडं आमच्या उमेदवारामध्ये कुणी कारखान्याचा मालक नाही. त्यामुळं आमच्यामध्ये कुणीही काटा मारून पैसे मिळवलेला काटा मारून पैसे घेऊन गबरगंड झालेला आणि ते पैसे निवडणुकीमध्ये मताला 5-5, 10-10 हजार वाटणारा असला कुणी आमच्याकडे नाही. आम्ही सर्वसामान्य कुटुंबात आलेले सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि ही निवडणूक ही सामान्य जनतेची सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार.
7,000 रुपये पगारावर काम करणारी एक 22 वर्षाची आशिया खंडातली सगळ्यात तरुण नगराध्यक्ष या मोहोळच्या जनतेनं करून दाखवली. तसंच या मोहोळ तालुक्यामधले आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हे सगळे सामान्य कुटुंबातले आहेत. त्यातला कोण कारखानदार नाही, कोण संस्था चालक नाही, त्यामुळे कुणीच लुटारू नाही, सगळे सेवक आहे. कुरुल मधून जिंकण्याचा विश्वास वाटतो का तुम्हाला? 10,000 मताच्या खाली येणार नाही. 100% जिंकण्याचं सोडून द्या, डिपॉझिटच घालवतो. उमेश पाटील हे विकासाचं राजकारण केलं जातं असं म्हटलं जातं. परत एकदा विचारा. उमेश पाटील हे विकासाचं राजकारण करत नाहीत तर टिकट टिकणीचं राजकारण अहो केलं हे जातं. विकासाचंच राजकारण आहे. 50 वर्ष सत्ता तुमच्या ताब्यात. विकास करण्याची जबाबदारी कुणाची होती? 1 वर्षापूर्वी आमदारांचा आत्ताशी आला. 50 वर्ष तुमच्या ताब्यात सगळी सरकार. तुम्हाला आम्हाला विकासाबद्दल आम्ही तुम्हाला विचारायचं आहे. मोहोळ मधल्या रस्त्याचं काय झालं? मोहोळ मधल्या क्रीडांगणाचं काय झालं? मोहोळ मधल्या म्हणजे मोहोळ तालुक्याच्या मतदारसंघाच्या मोहोळ मधल्या आरोग्य सेवेचं काय झालं? मोहोळ मधल्या दवाखान्याचं काय झालं? मोहोळ मधल्या कृषी विद्यालयाचं काय झालं? मोहोळ मधल्या सगळ्या पानंद रस्त्याचं काय झालं? मोहोळ मधल्या कॅनलच्या रस्त्याचं काय झालं? मोहोळ मधल्या पाणी पुरवठा योजनेचं काय झालं? मोहोळ मधल्या तुमच्या एमएससीबीच्या संदर्भातलं काय झालं? लोकांना वीज वेळेवर मिळत नाही त्याचं काय झालं? लोकांना प्यावं पाणी वेळेवर मिळत नाही त्याचं काय झालं? अजून पाणी पुरवठ्याची योजना झाली नाही त्याचं काय झालं? हे सगळं जे शिल्लक राहिलं 50 वर्ष तुम्ही काय करतो? 2,000 रस्ते मंजूर केले आणि त्याचे ठेके बी ह्यांनीच हा. घेतले मान्यानं. आणि विकास आता ह्यांनी विकास काय केला हे काय म्हणतात आम्हाला? त्यांनी विकास काय केला त्याचं उत्तर द्यावं. अरे 50 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती, तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त एकच काम केलं. एक ठेकेदार पकडून आणला इंदापूरवरनं, त्याला इथं आमदार केला आणि त्याला 1,000 कोटीची कामं दिली आणि तो ठेकेदार आज त्याच्यामधून नुसतं मलई कमरेच काम करतोय. मोहोळ तालुका राजन पाटलांनी इंदापूरच्या ठेकेदाराला ठेक्यावर विकून टाकला आणि त्यामुळं असा जो ठेकेदारीची दलाली खाणारा नेता या मोहोळ तालुक्यातून कायमस्वरूपी हद्दपार करण्याची ही निवडणुकी नामी संधी आहे. त्यामुळं 12 पंचायत समिती सदस्य आणि मोहोळ तालुक्याचे 6च्या 6 आणि मोहोळ विधानसभेचे 10च्या 10 जिल्हा परिषद सदस्य आणि 20च्या 20 पंचायत समिती सदस्य हे या ठिकाणी दिसत असलेले या नेत्यांच्या म्हणजे आमचं त्यामध्ये घड्याळ असेल, तुतारी असेल, धनुष्यबाण. धनुष्यबाण असेल आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या आणि मशालीचे उमेदवार असतील. कदाचित चिन्ह यापैकीच कुठलं तरी असेल. परंतु ही लढाई मगाशी कोणतरी विचारलं संघर्ष समिती, ही संघर्ष समिती जी आहे ही कायमस्वरूपी आहे. ज्या ज्या वेळेला मोहोळ तालुक्यावर अन्यायाचा कहर असेल त्यावेळेला मोहोळ तालुक्याची संघर्ष समिती तशीच जागृत असेल. संघर्ष समिती म्हणजे कोणी नेत्याची नाही. संघर्ष समिती राजू खरेंना मतदान केलेल्या 1.25 लाख मतदारांची आहे. त्यामुळं कुणीही नेता संघर्ष समिती नव्हे तर सर्वसामान्य जनता आणि मतदार हीच ती आमची संघर्ष समिती आहे. ज्या ज्या वेळेला मोहोळ तालुक्यावर अन्यायाचा कहर येईल त्यावेळेला हे 1.25 लाखापेक्षा नव्हे 3 लाख मतदार हे विरोधकांवर तुटून पडतील एवढं लक्षात ठेवा. शेवटचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावर तुम्ही शब्द भाषा वापरली त्यावर त्यावर आपण काय प्रतिक्रिया? एक लक्षात घ्या, 19 फेब्रुवारीला शिवजयंती असताना केवळ माझा बाप त्या दिवशी गेला किंवा निधन झालं म्हणून शिवजयंती साजरी करायची नाही असा फतवा काढणाऱ्या लोकांना त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही. योग्य वेळी त्याचं उत्तर देतो. चरण दादा 2 मिनिटं.